सो विषय काय आहे ना, तुम्ही आपला ब्लॉग बघायला आले म्हणलं क्वालिटी तर असणारच ना. बाकी वेलकम टू लवासा. ईस्ट युनिव्हर्सिटी म्हणजे टीम टू युनिव्हर्सिटी असं दिलेलं आहे. इधर त्याच्या प्रकारे डायरेक्ट खाली. आणि इथले घर सगळेच असे ओस पडलेले आपल्याला दिसतात. भरपूर लोक म्हणतात इथं कोणीच राहत नाही, की तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवणार पण मी. त्याच्यामुळे फक्त कंटिन्यू करा व्हिडिओला, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला एक गोष्ट समजत राहते. नाही असं काहीतरी मोठं एक्सप्लोर करतो अशी एक फिलिंग आपल्याला इथं आल्यानंतर घ्यायला भेटते. कॉल करून टाकला पोरांनी डायरेक्ट. बस बाय गाईज. तुम्ही तुमच्यापर्यंत ब्लॉग पोहोचला तुम्हाला दिसायलाच. तिथून खाली येत असतो पण जाऊपर्यंत घरांना नंबर पण दिलेले, ते नंबर पण ओस पडून चालले. आतमध्ये कर्टन्स वगैरे लावलेले. ते फार घरांवर इथं कोणतं राहत आहे पण हे घर ओस पडलेलं नाही, कारण एवढे डिझाईन मध्ये झाड तर कोणत्या ओस पडलेल्या घराला येणारच नाही. हे पूर्ण बिल्डिंग आहे. ऍक्च्युली कर्टन्स वगैरे लावले ते, पण इथं हे जर बघितलं तर असं वाटतंय की आत्ता सध्या नाही राहत, काही दिवसापूर्वी राहत असतील. अरे उलट आहे ना, मला एक गोष्ट इकडं पण पूर्ण सिटी दिसते प्रत्येक. हे बघ इथून खाली जायला रस्ता. किती भारी भारी घर आहे. एक माणूस दिसत नाही या घरामध्ये. या घरामध्ये सुद्धा कर्टन्स दिसतात, ते घर व्यवस्थित दिसतात, ते यांचं मेंटेनन्स केलेलं दिसतंय, पण माणसं नाही दिसत. मे बी याच्यातले काही घरांमध्ये राहत आहे, काही घरांमध्ये नसतील राहत. पण मग किती विशेष आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर एवढे भारी. आता ही घराला नंबर पण आहे 119 हिल व्ह्यू स्ट्रीट. प्रत्येक घराला नंबर आहे, प्रत्येक घराची काहीतरी रचना आहे वेगळी, सगळं डिझाईन केलेलं आहे प्रॉपर. एवढं भारी स्ट्रक्चरल घर आहे. पूर्ण पुढं झाड झुडं होऊन गेले, त्याच्या घरात बघायला कोणी नाही, हे नाही इथं नाही. आणि इथं कोणीतरी राहत 133 नंबरला मे बी, कारण कर्टन्स वगैरे लावले ते पण भरपूर दिवस झाले सोडून गेले असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे बघा काय परिस्थिती झाली असेल. हे घर ऍक्च्युली इथं नसल, हे घर असं वरती बांधलेलं होतं. ते वरती बांधलेलं असताना तिथून पूर्ण लँडस्लाईड झाली. तिथून लँडस्लाईड झालेली, वरती घर दिसते तशाच प्रकारे ही घर तिथं असतं, आणि तिथून लँडस्लाईड झाली, डायरेक्ट खाली. याच्यामुळेच म्हटलं जातं या लवासा सिटीला, बाकी काही नाही दुसरं. तुम्हाला जवळून दाखवतो काय परिस्थिती. आता हे घर आहे, ते आतमध्ये वॉशरूम वगैरेचं काम चालू असताना त्याच्यामध्ये नळ फिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आयुष्यभर इथे एवढ्या परिस्थितीमध्ये चढलो तुमच्यासाठी. भीती वाटते आतमध्ये जायला खूप जास्त. आयुष्यभर खूप जास्त भीती वाटते आतमध्ये जायला. हंटेड आहे खूप हंटेड. म्हणजे हे घर हे अशा परिस्थितीमध्ये सटकलं असेल तेव्हा काय सिच्युएशन असेल तिथं. इकडं घराचं काम चालू असण्यासाठी आणलेलं मटेरियल वगैरे टाकलेलं आहे. खूप भीती वाटते. शपथ असं फिरल्यासारखं हो राहिलं इथं. आणि घराला 2 फ्लोर होते पाडायच्या आधी. बघा हे खाली फ्लोर, हे सगळं स्ट्रक्चर. आणि ज्या पद्धतीने याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ना, आधुनिक एकदम. आता ज्यावेळेस इथं पाऊस वगैरे होत असेल ना, ही या घराची गॅलरी आहे. असं स्टेबल चालता सुद्धा येत नाही, कारण हे घराचं स्ट्रक्चर पूर्ण तिरकं झालेलं आहे. हे इकडे बघून घ्या, हे दुसरं घर आहे. त्याची काय सिच्युएशन झाली असं जेव्हा वरून सटकला असेल. हे दुसरं घर आहे, तरी पण एवढं स्ट्रॉंग आहे की त्याचं वरचं जे आहे स्लॅब तो सगळा व्यवस्थित आहे. हे एकच घर नाही स्लाइड झालेलं, ते आणखीन वरती तिकडे एक पुढं दिसतंय बघा, ते एक घर आहे. मला सिरियसली भीती वाटत राहिली इथं.
पण आता पावसाचे दिवस नाही त्याच्यामुळे सटकणार तर नाही. आणि तिकडे वरती बघू शकता की वरती लोक राहत आहे ऍक्च्युली. किती हंटेड आहे, किती डेंजरस आहे. बाई कलर द्यायचा ब्रश पण तसाच पडलेला आहे. आज तिरक आहे, पडतंय डायरेक्ट, असं पडतंय एक साईडला डायरेक्ट. आज तिरक आहे पूर्ण घर. इकडे वॉशरूम किती मोठमोठाले वॉशरूम, पाणी बिणी असं पडतंय एक साईडला डायरेक्ट, नाही का असं एका साईडला झोक जाऊ राहिला. असं तिरक आहे, सरळ नाही. आणि त्यातल्या त्याला जी फरची बसवलेली ना ती एकदम डेंजर आहे. भीती वाटते असं इथून चालताना सुद्धा. 3 व्हीलर एक्सप्रेस, 3 व्हीलर. बस बस बस. रस्ता पण नाही इथून पुढे जायला. आणि इकडे या बिल्डिंग्स आहे. तू तर पहिले आता इकडे निघाली बिल्डिंग्स आवडणार आहे. आपल्याला. आणि आता आम्ही अशा रस्त्याने आलोय पुढे, रस्ता एक्सप्लोर करीत करीत. आणि इथे अशी परिस्थिती डायरेक्ट इथून डायरेक्ट हंटेड सिटीचा हंट होऊन जायचा डायरेक्ट इथून. आणि ह्यावरती वायर्स आहे ना, याच्यातून फुल करंटचा आवाज येऊ राहिलाय. काय सिच्युएशन झाली, काय प्री बिल्ड सिटीची काय परिस्थिती झाली बघू शकता. तर तुम्ही जे वरती घर बघितले होते ना, तिथे कोणी राहत नव्हतं. पण इथले जे घर आहे ना ते सगळी पब्लिक राहू राहिली. एवढं प्लॅन बिल्ड सिटी. इकडं मागं असला व्ह्यू दिसतोय मागच्या साईडला, एवढा भारी व्ह्यू असणार. आणि इथं राहायला भेटणार आपल्याला, किती भारी वाटेल नाही का. माझे मित्र व्हिडिओ बघतात ना बाई, तवाले बघ हे घर आणि माझे बघ हे घर. आपण दोघं इथं राहू मस्त पैकी, तू तुझी फॅमिली आणि माझी फॅमिली. आणि असं 181 लक्षात ठेव. पण तोपर्यंत भाई याची प्राइस फार आसमानाला पोहोचेल असं. आपली त्यावेळेस पाहिजे तेवढी कॅपॅसिटी की आपण तेवढं घेऊ शकतो. त्याच्यामुळे पैसे कमावू आणि मोठा हो. बाकी हे बघा, इथं इथं याची वाट लागेली, हे स्ट्रक्चर पूर्ण वाट लागलेली, इथं कोणीच राहत नसं. बरं आतापर्यंत व्हिडिओ बघता बघता मला एक गोष्ट सांग की तू असं इमेजिन केलं का अशी परिस्थिती एका ठिकाणी असू शकते. इकडे जाऊ दे, एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये दिलदार असते म्हणजे आपले लोक पण राहतात तिथे, कोंबड्या बिंबड्या पालन करतात व्यवस्थित. आता इथं अचानक आल्यानंतर गावाचा पिल्ल सुद्धा आला, कोंबडीला पिल्ल पण झालेले. गावचा बिल पण आला एवढ्या जबरदस्त सिटीमध्ये. सगळं काय बघायला भेटतं रे झाल्यावर. खूप चढा थोडासा रस्ता पार करत आपण चाललोय आणखी वरचा एक फ्लोर, म्हणजे वरच्या एका साईडला पण घरांचं प्री प्लॅन सिटी आहे तिकडं पण. ते पण बघणार आहे आपण. तिथे लोक राहतात का नाही ते महत्वाचं आहे बघायचं आपल्याला. आणि इकडे खाली लँडस्लाईड झालेली पण दाखवली मी तुम्हाला. एवढी लँडस्लाईड झालेली असताना सुद्धा एवढ्या उंचावर लोक राहिले येतात. आणि जी लँडस्लाईड झाली होती ना ते इथले घर होते. इथले एवढ्या उंचावरचे घर होते इथले. इथले काही घर सटकून झालेले. आणि या घरामध्ये माणसं राहत आहेत आता सध्या. रिक्स घेतात रे लोक, भरपूर रिक्स घेतात. आपण घाबरलो असतो आज ठिकाणी राहायला. कसं आहे, कसं वाटलं मग इकडं एवढे घर फिरं बघून तुम्हाला? कमेंट करा. सो गाईज हे पुणे मधील सगळ्यात हंटेड सिटी लवासा. आणि आता आपण भरपूर वरती आलोय, तिथून आपल्याला दिसतोय तो व्ह्यू पूर्ण लवासा सिटीचा. ही अशी काही सिटी स्ट्रक्चर बनवलेलं आहे की मध्ये एक नदी असेल, नदीच्या दोन्ही साईडला, इकडूनच्या साईडला पण एक घरं असतील, त्या साईडला पण घरं असतील, अशा पद्धतीने डिझाईन केली होती. आणि आता सध्या वरून बघितल्यानंतर एवढं हंटेड दिसू राहिले सगळं. भरपूर वरती आलेलो आहे आणि वरती आल्यानंतर हे सगळे स्ट्रक्चर भरपूर उंचावर बनवलेले. आणि इकडं पूर्ण अशी परिस्थिती झाली, पूर्ण हंटेड, काहीच नाही, कोणीच राहत नाही. एवढा पैसा घातला याच्यामध्ये, एवढ्या सगळ्या गोष्टी घातल्या, कर्ज आहे या सगळ्या गोष्टीवर. एवढं असतं इकडं अशी सिच्युएशन आहे. काय परिस्थिती आहे.
सो विषय काय आहे ना मित्रांनो, अशा घरामध्ये आलो आहे ना, म्हणजे इकडं ॲक्च्युली घरामध्ये यायला अथॉरिटीज नाही, पण आलो आहे त्या घरामध्ये पूर्ण काचा पडेल, इथं पूर्ण काचा फुटेल पूर्ण. प्रत्येक घराची जिथं काच बसवली होती सगळ्या काचा फुटेल. आणि इकडं मागच्या साईडला असा खतरनाक व्ह्यू आहे ना, सगळ्यात उंचावरचं म्हणजे लावासामध्ये सगळ्यात उंचावरचे घर आहे. आणि घरांची परिस्थिती तर बघितली, खाली पूर्ण काच आहे, पूर्ण काचच आहे, अशा फुटलेल्या काचा आहे. त्या काचावरून चालत पायामध्ये काच भरायची पण भीती आहे. इकडं मागं जे घर आहे ना, घराची परिस्थिती अशी झालेली ना, पूर्ण आवाज पूर्ण फ्लो होतोय पूर्ण. इथे येताना एवढं भीती वाटली ना, आणि पूर्ण झाडं बिडं गेले मध्ये येताना. हे सगळं किचन वगैरे काय परिस्थिती असं सगळं पूर्ण काच जेवढ्या ठिकाणी होत्या ना सगळ्या फुटलेले, एक काच सुद्धा राहिलेली नाही. आणि त्या फुटलेल्या आहे ना, त्या सगळ्या सेम परिस्थितीत फुटल्या, सगळ्या फुटलेल्या काचा सेम सिच्युएशनमध्ये. इकडं सगळी अशी परिस्थिती झालेली आहे. इकडं पण पाईपलाईन वगैरे सगळं करेल घराला. आणि सगळ्या काचा तुडत आले. आणि तुम्हाला ओरिजिनल दाखवतो, आलो आहे ना तिथून कसा रस्ता होता दाखवतो. तिथून आणखी एक खाली फ्लोअर आहे, पण आता खालच्या फ्लोअरला पूर्ण अंधार असेल मे बी, त्याच्यामुळे खाली जायची सुद्धा भीती वाटते. खाली तर जाणार नाही आपण, इथपर्यंत आलो तेच खूप भीतीदायक दृश्य होतं. सगळी परिस्थिती, हे दरवाजे, अशा सिच्युएशनमध्ये आलो आहे ना, ते पूर्ण लावेल. नको रिक्सच नको भाई, खूप जास्त भीती वाटते. इकडं सगळं घर बघा, परिस्थिती सिच्युएशन एवढी खराब आहे ना, कोणच नसेल इथं, कोणी सगळ्या काचा बिचा फुटलेल्या आहे. मे बी आपले व्हिडिओ डिलीट पण होऊ शकतात, कारण इथं अथॉरिटीज नाही व्हिडिओ काढण्यासाठी. सगळ्या काचाची परिस्थिती, काचा कसं झालेलं आहे, खूप बेकार परिस्थिती, बेकार. आणि मागचं बॅकग्राऊंड जर बघितलं ना, एवढं खतरनाक आहे ना, पूर्ण डोंगर आहे आणि एवढ्या डोंगरामध्ये सिटी बसवलेली. तोच रस्ता आहे ज्याने आपण आलेलो आहे, हा रस्ता आहे ज्याने आपण आलेलो आहे. इकडे शक्यतो कोणी येतच नसतं, त्याच्यामुळे इथं सगळे झाडं उगलेले, काही मेंटेनन्स वगैरे काहीच केलेलं नाही. सिच्युएशनमध्ये आपण आलेलो आहे. इथं रस्त्यामध्ये जाताना सुद्धा काचा पडलेला आहे, इकडं पडू शकतात. आणि हे सगळे घरं असे पडलेले, हंटेड प्लेस, फुल हंटेड आहे. आज सगळीचं सिच्युएशन आहे भाई. एवढा उतार आहे रस्त्याला, आणि एवढ्या उंचावर गेलो होतो आम्ही, तिथे ते घरं होते. आणि मग ते घरं जे होते ना, ते आम्ही एक्सप्लोर गेले होते. एवढ्या असल्या लोकेशनला सुद्धा ना एक कॉलेज पण आहे, आणि ते कॉलेज हे ठेवालं, आणि त्याचं नाव पण तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. किती भारी बघा बरं, त्याचं स्ट्रक्चर एकदम भारी. आणि इथं बाहेरून येणारे मुलं स्टुडंट जे आहे ना, ते इथं राहते ते या कॉलेजला. युनिव्हर्सिटी, क्रिस्ट युनिव्हर्सिटी, डीम टू बी युनिव्हर्सिटी. जा तिथे ATM वगैरे पण आहे. आणि या जे घर आहे ना, तिथं हंटेड घर, त्याच्यामध्ये काही मुलं हे पण राहतात. इथल्या युनिव्हर्सिटीमधले मुलं रेंटनी, आपण कसं बाहेर स्कूल कॉलेज रूम घेतो, तसले हे मुलं असल्या ठिकाणी रूम घेतात आणि ते राहतात. इथे क्रिस्ट युनिव्हर्सिटी म्हणजे डीम टू बी युनिव्हर्सिटी असं दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे युनिव्हर्सिटी होणार थोडक्यात. आणि इथं भरपूर मुलं बाहेरून फॉरेनवरून आपल्याकडे शिकायला येतात, ते मुलं इथं राहतात. याच्यावरून तुम्हाला जाणवलं असं थोडं बाहेरून आलेलं दिसतं. आणि हा सगळा त्या युनिव्हर्सिटीचा व्ह्यू आहे. एवढ्या सगळ्या लवासामध्ये, पोस्ट पडेल प्रकल्पामध्ये कार पार्किंग, टाऊन हॉल, सगळ्या गोष्टी आहेत. आणि इकडं आहे ते मे बी हॉस्टेल आहे पोरांचं. हे हॉस्टेल तिथे पोरं दिसतं अभ्यास करताना. आणि हे फॉरेनर दिसतात, ते जे की क्रिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला आलेले असतील. आणि आपण राईटला हॉटेलमध्ये, हॉटेल सेलिब्रेशन इकडं पूर्ण युनिव्हर्सिटीचं क्रिस्ट युनिव्हर्सिटी. बऱ्यापैकी फिरून झाल्यानंतर आपण जरा जेवण करू म्हणलं, पोटा पाण्याचं बघू. तसे हॉटेलचे रेट्स चांगले आहेत. आता चिकन नूडल्स जे घेतले ना, हे 140 रुपयाला प्लेट भेटते. आणि चिकन बिर्याणी 160 रुपयाला भेटते. बाकी म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही. बाकी जेवण करू भेट परत. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण इथून निघतो आहे. इकडे जेवण क्वालिटी होतं एकदम, आणि रेट पण चांगले होते. त्यांचं पण दुकानदारांचं वेगळं
आहे भाई, त्यांना पण माहिती नाही कधी दुकानं इथं बंद करावं लागतील, कधी ते पाणी बंद करून टाकतील, लाईट बंद करून टाकतील, सगळ्या गोष्टी. दुकानं वगैरे दाखवतो तुम्हाला. इथं पेट्रोल पंप भेटतं बरं का इथं, आणि बॉटल्समध्ये पेट्रोल भेटतं. बाकीचे रेट्स आहे ना खाद्यपदार्थाचे असतील ते काही एवढे एक्सपेन्सिव्ह नाही. सगळे बऱ्यापैकी गोष्टी इथं ज्या रिक्वायरमेंट डे टू डे लाईफमध्ये लागतात ना ते सगळे इथे अवेलेबल आहे. पेट्रोल दाखव. हे बघा इथं बॉटल्समध्ये पेट्रोल भेटतं. जे दुकानं होते ना यांचा राहण्याचं एकच जरी आहे, ते म्हणजे इथलं जे युनिव्हर्सिटी तुम्हाला दाखवली होती ना, ते युनिव्हर्सिटीमधले मुलं इथं आहेत खायला किंवा त्यांना डे टू डे लाईफमध्ये ज्या वस्तू लागतात ना त्यांचे जो इथले दुकानं चालू आहेत. आणि ते जर युनिव्हर्सिटी जर कधी काही बंद झाली ना इथल्या दुकानामध्ये कोणीच येणार नाही काही घ्यायला, कारण टुरिस्ट इथं एवढे येते नाही. आता जे लोक थोडे ॲस्थेटिक म्हणजे त्यांना काही गोष्टी एक्सप्लोर करायची इच्छा असते ना तसे टाईपचे लोक इकडे एक्सप्लोर करायला येतात. आणि कमी एजवाले येतात, कमी एजवाले नाही येते जास्त. एवढंच किती घरं दिसत आहे तुम्हाला इथं पब्लिक राहते सगळे रेसिडेंट. फायनली लवासा आपला पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि वरून ते आलेलं आपण जाता रस्त्याने. आणि लवासा पूर्ण सिटी तुम्हाला वरून दाखवतो आणि तिची जी नदी दिसते ना एकदम क्वालिटी दिसते. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. सो इकडे जी दिसते ती लवासा सिटी आहे पूर्ण. आणि इथून जे पाण्याची नदी वाहत जाते ही त्याच्याच साईडनं आपण आलेलो मग अशी. आणि हा पूर्ण प्रोजेक्ट हा जो मेन ब्रिज जिथून आपण स्टार्ट केलं होतं बघायला. आणि इकडं सगळी लवासा सिटी एक नंबर व्ह्यू दिसतोय. आता कॅमेरामध्ये क्लॅरिटी थोडी कमी दिसत असेल पण रिअलमध्ये ॲक्च्युअलमध्ये बघायला नाही व्ह्यू एकदम क्वालिटी वाटतं, एकदम क्वालिटी. बाकी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि इथं या लोकेशनला एक्सप्लोर करा नक्की. बाकी बाय, बेस्ट ऑफ लक.